नमस्कार. चला ऐकूया स्वचा शोध, आत्मजाणीवेतून समाज आणि राष्ट्राची निर्मिती. लेखक श्री प्रदीप बिलुरकर आणि प्रकाशन हिंदुबोध, ऑक्टोबर 2025. मानवाला प्राचीन काळापासून एक प्रश्न सतावत आला आहे, मी कोण? हा साधा वाटणारा पण अत्यंत गहन प्रश्नच प्रत्यक्षात मानवी जीवनाच्या प्रवासाचा केंद्रबिंदू आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच मानवाने धर्म, तत्वज्ञान, विज्ञान, साहित्य अशा असंख्य मार्गांचा अवलंब केला आणि या सगळ्या प्रवासातून एक मूलभूत सत्य समोर आलं, ते म्हणजे स्वची जाणीव. स्व म्हणजे काय? केवळ शरीर, मन, बुद्धी की आत्मा? विविध तत्ववेत्यांनी याबाबत आपापले दृष्टिकोन मांडलेत, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की स्वचा शोध म्हणजे स्वतःला ओळखणं, आपली भूमिका आणि जबाबदारी समजून घेणं आणि त्या आधारे जीवन जगणं. हिंदू तत्वज्ञान या विचारावरच उभं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, अध्यात्म हीच हिंदूंची खरी ओळख आहे. आणि अध्यात्म म्हणजे काय? तर स्वतःच्या अंतरात्म्याशी जोडणं, आपल्या स्वधर्माची जाणीव होणं आणि त्यातून जीवनाचा खरा अर्थ सापडणं. म्हणून बाह्य जग कितीही प्रभाव टाकू दे, पण जर आपण स्वला ओळखलं तर खरी शांती, सामंजस्य आणि प्रगती आपल्या हातात आहे. स्वचा उत्तम दृष्टांत आपल्याला महाभारतातील धर्मयुद्धाच्या प्रसंगातून दिसतो. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन आपल्या समोर उभे असलेले बंधू, गुरु, आप्तस्वकीय पाहतो आणि त्याचं संपूर्ण धैर्य गळून जातं. त्याचं गांडीव हातातून निसटतं. मला युद्ध करायचं नाही असं तो श्रीकृष्णाला ठामपणे सांगतो. पण त्या निर्णायक क्षणी श्रीकृष्ण त्याला त्याच्या स्वधर्माची आठवण करून देतात. ते सांगतात, तू केवळ अर्जुन नाहीस, तू क्षत्रिय आहेस आणि तुझा धर्म म्हणजे धर्मरक्षण. हे तुझं कर्तव्य आहे. हे युद्ध टाळणं म्हणजे अधर्माला शरण जाणं आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील हा संवाद म्हणजे भगवद्गीतेचं मूळ बीजच आहे. अर्जुनाने जेव्हा स्वतःचा स्व समजून घेतला तेव्हा तो पुन्हा उभा राहिला. शंका आणि भीती दूर करून युद्धभूमीवर धर्मासाठी लढला. इथे स्वची जाणीव त्याला केवळ आत्मविश्वासच नाही तर कर्तव्याची दिशा पण देते. अर्जुनासारखंच आणखी एक तेजस्वी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याचं बाळकडू महाराजांना बालपणीच जिजाऊ आणि शहाजी महाराजांकडून मिळाले होते. लहानपणापासूनच त्यांना आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे याची जाणीव झाली होती. हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा असं ते म्हणत. स्वराज्य स्थापनेचं स्वप्न त्यांच्या स्वमध्ये इतकं खोलवर रुजलं होतं की कोणत्याही अडचणीसमोर त्यांनी हार मानली नाही. शिवाजी महाराजांचा स्व फक्त वैयक्तिक नव्हता, तर तो रयतेच्या जीवनाशी पण जोडलेला होता. शत्रू कितीही बलवान असले तरी त्यांचं धैर्य कधी खचू दिलं नाही. स्वतःवरील विश्वास कायम ठेवत मावळ्यांना प्रेरणा देत स्वराज्याची स्थापना केली. रामायणातील हनुमंताचं उदाहरण या संदर्भात अतिशय प्रेरणादायी आहे. सीतेचा शोध घेण्यासाठी वानरांची मोठी फौज समुद्रकिनारी उभी होती, पण समोर होतं अथांग समुद्र, जणू एखादं अशक्य भासणारं आव्हान. संपूर्ण वानरसेना विचार करत होती की हा समुद्र आपण कसा पार करणार. हनुमानाकडे ते सामर्थ्य होतं, पण एका क्षणासाठी तो ते विसरला. जणू स्वतःवरचा विश्वासच हरवला. तेव्हा जांबुवंताने त्याला त्याची खरी ओळख दाखवून दिली. तू तोच हनुमान आहेस ज्याच्या शक्तीला सीमा नाहीत. उठ, स्वतःला ओळख, तुझ्यातील अपार सामर्थ्य जाग कर. अशा प्रकारे हनुमंताला स्वची जाणीव झाल्यावर सुरुवातीला अशक्य वाटणारे समुद्र लंघन त्याने सहज केले. स्व हा केवळ व्यक्तिकेंद्रित नसतो. प्रत्येक कुटुंबाचाही एक स्व असतो. त्या कुटुंबाची मूल्य, परंपरा, एकोप्याची भावना आणि आचारविचार हे सगळं मिळून त्या कुटुंबाचा स्व ठरतो. जर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने हा स्व ओळखला आणि त्याला जपलं तर कुटुंब फुलतं. पण जर कुटुंब प्रमुखाला हा स्व समजला नाही तर मतभेद,
तणाव, दुरावा यामुळे कुटुंब विखुरलं जातं. म्हणूनच कुटुंबाच्या स्वची जाणीव ठेवणं ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मोठी जबाबदारी आहे. विशेषतः कुटुंब प्रमुखाची तर ती सर्वात मोठी जबाबदारी आहे. जसं प्रत्येक व्यक्तीचा आणि कुटुंबाचा स्व असतो, तसाच राष्ट्राचा देखील स्वतःचा एक अद्वितीय असा स्व असतो. तो म्हणजे त्या राष्ट्राची संस्कृती, भाषा, परंपरा, मूल्यसंस्था आणि सामूहिक आत्मा. आपण ज्या भूमीत जन्मतो, ज्या संस्कृती वाढतो, जी आपल्याला विचार, भाषा, वर्तन शिकवते, तीच आपली खरी ओळख ठरते. राष्ट्राचा स्व समजून घेणं आणि त्याचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा स्व समजून घेतला की तिच्या जीवनात शांती आणि स्थैर्य येतं. अशा अनेक व्यक्ती एकत्र आल्यावर समाजात सकारात्मकता वाढते. समाज जेव्हा योग्य दिशेने चालतो आणि राष्ट्र सक्षम होतं, अशी सक्षम राष्ट्र एकत्र आल्यावर जगात शांती, समता आणि संतुलन येऊ शकतं. म्हणजेच एका व्यक्तीचा स्व समजणं ही प्रक्रिया अखेर विश्व परिवर्तनाची पहिली पायरी ठरते. स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी आपला वैयक्तिक स्व राष्ट्राच्या स्वशी एकरूप केला. त्यांच्या बलिदानातूनच आपल्याला स्वातंत्र्य लाभलं. तेव्हा आपल्यावरही हे ऋण आहे की आपण हा राष्ट्रीय स्व समजून घ्यावा आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोचवावा. स्वचा शोध घेताना शत्रुबोध हाही तितकाच महत्त्वाचा आहे. बाह्य शत्रूपेक्षा धोकादायक शत्रू हा आपल्या मनात दडलेला असतो. अहंकार, मत्सर, लोभ, राग, आळस, मोह हे अदृश्य शत्रू आपल्या स्ववर पडदा टाकतात. जोपर्यंत आपण हे आंतरिक शत्रू ओळखत नाही, तोपर्यंत खरी आत्मजाणीव होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की बाह्य शत्रूंना हरवण्यासाठी मनातील भीती, संभ्रम आणि कमकुवतपणा यावर विजय मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. शत्रुबोधामुळे मन शुद्ध होतं, विचार स्थिर होतात आणि मग स्वचा शोध अधिक सुलभ होतो. म्हणूनच शत्रुबोध ही आत्मजागरूकतेची अत्यावश्यक प्रक्रिया आहे. अनेकांना वाटतं की स्व हा फक्त तात्विक विषय आहे, परंतु प्रत्यक्षात तो आपल्या रोजच्या जीवनातही अत्यंत उपयुक्त ठरतो. स्वबोध झाल्यावर आपल्याला काय हवंय, आपली मूल्य काय आहेत हे स्पष्ट होतं. त्यामुळे बाहेरच्या दबावाला बळी न पडता ठाम निर्णय घेता येतो. जेव्हा आपली किंमत बाह्य यश अपयशावर अवलंबून राहत नाही, तेव्हा रोजच्या जगण्यातले तणाव कमी होतात. स्वबोध होणे म्हणजे एका अर्थी स्वतःला स्वीकारण्यासारखं आहे. स्वतःला स्वीकारणारा माणूस इतरांनाही स्वीकारतो आणि पर्यायाने नातेसंबंध देखील अधिक निरोगी होतात. तुलना आणि हीनभावना कमी होते आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आपण आपल्या जीवन प्रवासावर लक्ष जास्त केंद्रित करू शकतो. समाजाने लादलेल्या खोट्या अपेक्षांपासून मुक्ती मिळते आणि खरी स्वातंत्र्याची जाणीव होते. थोडक्यात स्व म्हणजे आपलं खरं अस्तित्व ओळखणे आणि त्यावर आधारित जीवन जगणे. हे केवळ वैयक्तिक समाधानाचं साधन नाही, तर समाज आणि राष्ट्र निर्मितीचा पाया आहे. स्वचा शोध हा केवळ तात्विक किंवा आध्यात्मिक प्रवास नाही, तो प्रत्यक्षात जीवनदृष्टी घडवतो. जो माणूस स्वतःला ओळखतो, आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधतो, तोच खऱ्या अर्थानं समाज आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी योगदान देऊ शकतो. अर्जुनाने गीतेतून घेतलेला धडा, शिवाजी महाराजांनी प्रकट केलेला स्वराज्याचा स्व, क्रांतिकारकांनी केलेलं बलिदान हे सारे आपल्याला एकच शिकवतात. स्वतःला ओळखा, आंतरिक शत्रूंचा पराभव करा आणि आपल्या जीवनाला व्यापक समाज हिताशी जोडा. स्वची ही जाणीव केवळ वैयक्तिक मुक्ती नाही, तर समाज, राष्ट्र आणि अखेरीस विश्वाच्या उत्कर्षाचा पाया आहे. लेखक श्री प्रदीप बिलुरकर आणि प्रकाशन हिंदू बोध, ऑक्टोबर 2025. हा लेख वाचल्यानंतर माझ्या मनात आलेले काही मुद्दे असे आहेत की स्वची जाणीव झाल्यानंतर आपण करणार काय? आपली सही आपल्या मातृभाषेत आहे का? माझ्या घरामध्ये मी माझ्या मातृभाषेत बोलतो का?
माझी मुलं ही माझ्या देशाच्या भाषेमध्ये शिकतात का? त्यांना माझी मातृभाषा बोलता, लिहिता, वाचता येते का? माझ्या घरावर लावलेली पाटी ही कोणत्या भाषेमध्ये आहे? एखाद्या भारतीय भाषेमध्ये आहे की परकीय भाषेमध्ये आहे? मी नवीन माणसाशी संवाद साधताना कोणत्या भाषेत साधतो? देवळात जाताना मी भारतीय कपडे घालतो की अन्य कुठले कपडे घालतो? असे अनेक मुद्दे की जे आपल्या दैनंदिन व्यवहारात असतात. तात्विक पातळीवर तर आहेतच, परंतु दैनंदिन व्यवहारात माझ्या घरामध्ये कोणी प्रवेश करतो तेव्हा त्याला माझा जे बाहेरचा हॉल आहे त्यामध्ये कोणत्या वस्तू दिसतात? त्या माझ्या संस्कृतीशी निगडीत आहेत का? माझ्या मराठी मातीशी निगडीत आहेत का? ह्या सगळ्यांचा विचार हा स्वमध्ये येतो. हे विचार हा लेख वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये आले. धन्यवाद.